विकासाच्या मुद्द्यावरती आपण काही लोकांना छुट्या बनवलं वाद सांगितलं गेलं होतं। विकासाचा मुद्दा आणि आपली कार्यशैली याच्यावर आपण विजय मिळवला, काय सांगा? नाही, मी तर पहिल्यांदा पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या तमाम मतदार बांधवांचे, भगिनींचे, तरुण मित्रांचे, शेतकरी बांधवांचे मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी या मतदारसंघाचा एक इतिहास बदलला, हॅट्रिक केली। त्या हॅट्रिकच्या म्हणजे सुवर्ण क्षणाचे साक्षीदार आज माझा तमाम मतदार बांधव झाला। त्याबद्दल मी पहिल्यांदा तमाम पाचोरा आणि भडगाव वासियांचे, मतदार बांधवांचे एक रेकॉर्ड त्या मतांचं मताधिक्य होतं, ते माझंच रेकॉर्ड मोडीत काढत मला जवळपास 40,000 मतांचं मताधिक्य देऊन विरोधकांना इतका मोठा धक्का दिला की ते कधीही विसरू शकणार नाही। एवढा मोठा धक्का माझ्या तमाम मतदार बांधवांनी आणि भगिनींनी दिला। त्याच्यामुळे निश्चितपणे ह्या विरोधकांनी केलेल्या टीका ह्या सगळ्या धुळीस मिळाल्या। ते सूर्यावर थुंकण्यासारख्या टीका करत होते की यांची दादागिरी चालली आहे, यांचे अवैध व्यवसाय चाललेले आहे। म्हणजे हे खरं म्हणजे हास्यास्पद होतं, हे सूर्यावर थुंकण्यासारखं होतं आणि ते थूक त्यांच्या तोंडावरच आलं। ज्या जनतेला माझा विकास दिसला तो 100% विकास त्यांनी मतदान रूपी मतपेटीमधून दाखवून दिलेला आहे। त्याच्यामुळे मी तमाम मतदार बांधवांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो। काही 2 घंट्याच्या कालावधीमध्ये काहीतरी किरकोळ वाद झाले, मला असं वाटतं की किरकोळ वाद झालेला नाही। शेवटी जे आरोप करत होते ते आरोप आम्हीच करतो हे सिद्ध करून देण्याचं काम अमोल शिंदे आणि त्याच्या 3 कार्यकर्त्यांनी, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या त्याच्या कार्यकर्त्यांनी त्यांची अवकात दाखवून देण्याचं काम या पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये दाखवून दिलेलं आहे। हा पाचोरा आणि भडगाव तालुका हा शांतता प्रिय असलेला तालुका आहे। इथे कुठेही यांनी जर का गालबोट लावण्याचा प्रयत्न केला, अनेक ठिकाणी त्यांनी तिकडे दलित बांधवांच्या अंगावर नीळ दिसली, त्यांच्यावर दगडफेक केली। आपल्या शिवसैनिकांच्या अंगावर गुलाल दिसला, 2 पोरांना पकडलं, त्यांना मारहाण केली। आता मला आंबेवडगावहून फोन होता, तिथे एकटा कार्यकर्ता पकडला, त्याला मारहाण केली। यांच्या बापांमध्ये जर का हिम्मत असेल ना तर एकेकाने यावं। असा एक आमचा गोरगरीब कार्यकर्ता पकडून जर का मारायची आणि कायदा हातात घेण्याची जर का तुम्ही हिम्मत दाखवत असाल ना तर इथं कायद्याचं राज्य आहे, इथं पोलीस प्रशासन सज्ज आहे। यांच्यावर कायदेशीर कारवाई करून येणाऱ्या काळात अशी कधीच चूक करणार नाही अशा पद्धतीची दखल यांच्याबद्दल घेतली जाईल, अशा पद्धतीच्या सूचना मी पोलीस प्रशासनाला दिलेल्या आहेत। आजचा दिवस त्यांचा आहे, पण 5 वर्ष या शिवसैनिकांचे आहेत हे त्यांनी विसरू नये। त्याच्यामुळे निश्चितपणे मी अजूनही त्यांना, मग ते विरोधक जरी असतील, मी अशा भाषा आजपर्यंत वापरलेल्या नाहीत। पण जर का गोरगरिबांच्या एकेका मुलाला पकडून तुमच्या असे लांडग्यांसारखे, कोल्यांसारखे आमच्या वाघांवर जर का हल्ला करत असाल ना तर या सगळ्या लांडग्या आणि कोल्यांना मी त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। पण मी अजूनही माझ्या कार्यकर्त्यांना हेच सांगितलं आहे की आपण शांतता पाळायची आहे। आपलं शहर, आपला मतदारसंघ हा शांतता प्रिय आहे, कुठेही गालबोट लागणार नाही। माझ्यासह आपले नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांकडे कोणीही वाकडं बोट करून सांगणार नाही, आमची मान खाली घालण्याची वेळ येणार नाही, याची काळजी माझ्या तमाम कार्यकर्त्यांनी घ्यावी, अशा पद्धतीचं आव्हान मी आपल्या माध्यमातून त्यांना करतो। घ्यायला आलेले असं आपण म्हणताय, तर तुम्ही इथून किती वाजता प्रस्थान करणार आहे, कुठून करणार आहे, एक्झॅक्ट कुठे पोहोचणार आहेत? 7 वाजता जळगाव एअरपोर्टवर आम्हाला 11चे 11, खरं म्हणजे या जळगाव जिल्ह्याच्या तमाम नागरिकांचं, तमाम मतदार बांधवांचं, भगिनींचं मी मनापासून अभिनंदन करेन, त्यांना धन्यवाद देईन की एक इतिहास या जळगाव जिल्ह्यामध्ये रचला गेला आणि 11च्या 11 जागा या शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी महायुतीच्या 11च्या 11 जागा मला वाटतं जळगाव जिल्ह्यातल्या तमाम जनतेने निवडून दिल्या। त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। आणि आज संध्याकाळी आता 11 लोकांनी या सगळ्या मिरवणुका काढून नेमकं किती वाजता पोहोचायचं हा थोडासा प्रश्न सगळ्यांच्या समोर होता। त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्ही सगळ्या युतीच्या, महायुतीच्या सगळ्या 11 आमदारांच्यासाठी
विमानाची व्यवस्था एअरपोर्टवर केलेली आहे. 7 वाजता आम्ही इथून निघून मुंबईकडे रवाना होतो. आप्पासाहेब आपण बिंदूचं शिबिर घेण्याची वेळ त्यांनी आणलेलीच आहे. ते मोती बिंदूचं शिबिर आपण आता ही सगळी शांतता झाली, सरकार स्थापन झालं की एकदा नक्की मोती बिंदूचं शिबिर या ठिकाणी ठेवेल. पण मला या निमित्तानं या सगळ्या पराभूत झालेल्या उमेदवारांना सांगायचं आहे की तब्बल 40,000च्या मताधिक्याने मला या मतदारसंघातल्या जनतेला कुठेही ऑपरेशन करण्याची वेळ आलेली नाही. फक्त विरोधक आमदार उमेदवारांच्याच डोळ्यांचं ऑपरेशन मला वाटतं करावं लागेल. त्याच्यामुळे त्यांनी आता जागा चॉईस करावी. मतदारांना अतिशय चांगल्या कुठलीच प्रकारची टीक नाही, डोळे एकदम साफ स्वच्छ आहेत. त्यांना तो विकास दिसला म्हणूनच मला इतकं मोठं मताधिक्य मिळाले. सुद्धा तिच्यावर बोललो नाही. मी हेच सांगत होतो, तिने प्रचंड प्रयत्न केला की मी आज बोलेल, उद्या बोलेल, निदान मला सहानुभूती मिळेल. तीच परिस्थिती अमोल शिंदेची होती, तीच परिस्थिती दिलीप वाघांची होती. पण मी कुठल्याच विरोधकावर कुठेही बोललेलो नाही. मी फक्त माझ्या विकासावर बोललेलो आहे. आणि आजही इतक्या खुशीच्या दिवसात ज्यांच्या लायक्या नाहीत, ज्यांच्या लायक्या जनतेने त्यांना दाखवून दिल्या, अशा बिना लायकीच्या लोकांवर मी बोलून माझा वेळ खराब करणार नाही. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. घोडत ताणत का होईना 50% पर्यंत सगळे विरोधक पोहोचले, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो.